नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर या आधीचा जो व्लॉग आहे तो व्लॉग जिथे मी एंड केला आहे तिथूनच हा व्लॉग आता स्टार्ट झालेला आहे. तर इव्हिनिंगची वेळ आहे. रामला रेडी करून आम्ही निघालो आहोत चंदननगर मार्केटसाठी. कारण तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं पाठीमागच्या व्लॉगमध्ये की माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी थोडीशी खरेदी चालू आहेत. आणि चंदननगरमध्ये कसं डेली मार्केट वगैरे असतं संध्याकाळच्या वेळेस, त्यामुळे म्हटलं की आपण थोडं लेटच निघूया. तर 5:30 वाजता आम्ही घरून निघालेलो. रामला रेडी करून मी इथे ठेवलेलं. आणि रामने जे तुळशीचं रोप मी तुम्हाला गॅलरीमध्ये दाखवलं होतं याआधी, तर रामने ते पण तोडलेलं तुळशीचं रोप. तर पाहूयात, मला नेक्स्ट कधी टाईम भेटतो त्यावेळेस मी तुळस पण घेऊन येईल. तर मी आतमध्ये आवरत असताना अचानक तो गॅलरीमध्ये गेला आणि त्याने ते तुळशीचं रोप उपटलं, म्हणजे हाफमधून कट केलं आहे. तर पाहूयात, जर ते रोप उगवून आलं तर नेक्स्ट जे असेल ते मी नाही आणणार. आणि तर पाहूयात कसं आहे काय, तर नक्की शेअर करेल मी ते देखील. तर त्यानंतर ट्रॅव्हलिंग म्हणजे चंदननगरला जाण्यासाठी अर्धा तास लागतो वाघोलीमधून. तर ट्रॅफिक वगैरे नसेल तर आरामात 20 मिनटात पोचून जातो आम्ही वाघोलीमधून ते चंदननगर. आणि चंदननगर खूप मोठं मार्केट आहे, पण वाघोलीपेक्षा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे असं मला वाटतं. कारण चंदननगरमध्ये 2019 पासून आम्ही राहिलेलो आहेत, म्हणजे बॅचलरमध्ये राहत होतो, माझी बहीण आणि माझे अदर कलिग्स. आणि त्यामुळे चंदननगरचं मार्केट तसं खूप म्हणजे माहिती असल्यामुळे घ्यायला वगैरे सर्व व्यवस्थित वाटतं मला तिथे. आणि कधीकधी रिजनेबल रेटमध्ये पण भेटतं, कारण खूप वेंडर्स असतात बाहेरून आलेले, भाजीपाला वगैरे किंवा इतर काही गोष्टी असेल तर. आणि वाघोलीमध्ये कसं मंगळवारचाच बाजार असतो फक्त, त्यामुळे म्हटलं की चंदननगरला जाऊन या, कारण काही ड्रेसेस वगैरे पण मला माझ्यासाठी पाहिजे होते. तर म्हटलं चंदननगरला जाऊन आहे आपण. तर हा जो एरिया आहे इथे जास्त करून आम्ही शॉपिंग करायचो त्यावेळेस. तर आम्ही गाडी इथेच पार्क केलेली समोर त्या शॉप पुढे, आणि त्या शॉपमध्ये जाऊन मला माझ्यासाठी 3 पीस सेट पाहायचा होता. तर मी तिथे गेले, पण नवीन असं काही कलेक्शन मला दिसलं नाही, त्यामुळे आम्ही तिथून लगेचच बाहेर आलो. आणि तिथून आता वरती गणेशनगरकडे जाणार आहोत, कारण गणेशनगरमध्ये खूप म्हणजे खूप छान म्हणजे शॉप्स आहेत, छोटे छोटे बुटिक्स म्हणू शकता तुम्ही, आणि छान कलेक्शन असतं तिथे. आणि तिथून पण आम्ही घेणार आहोत. तर ही जी क्लिप आहे ती इकडे चंदननगर मार्केटमधलीच आहे. तर म्हटलं भाजीपाला फ्रेश दिसत होता, तर म्हटलं थोडासा तिथे पण घेऊया. तिथून घेतल्यानंतर आता आम्ही गणेशनगरमध्ये जाणार आहोत, कारण गणेशनगरमध्ये खूप जास्त काही घेण्यासारखं असतं. तर आम्ही तिथून गाडी काढल्यानंतर लगेचच गणेशनगरकडे जाण्यासाठी निघालो. आणि हे एक आशापुरा शॉप म्हणून आहे, जिथे की आम्ही 2019ला खूप सारी शॉपिंग करायचो, 2019 ते 2022मध्ये. आणि अचानक ट्रॅजेडी अशी झाली की माझी बहीण पण तिथे आलेली, म्हणजे कोइन्सिडेंटली आम्हाला भेटली, कारण ते चंदननगरमध्येच राहतात. तर थोड्याशा फार गप्पा झाल्या. आम्ही दोघीजणींनी जाऊनच ड्रेस वगैरे चॉईस केले. तर मी काय शॉपिंग केली आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल नक्की. आणि त्यानंतर खूप वेळ झालेले, तर म्हटलं घरी जाऊन खूप टाईम होईल, त्यामुळे आम्ही डिनर पण बाहेर करायचं ठरवलं. आणि रामने तर काही जेवून दिलं नाही, शेवटी हे जेवले आणि मी पार्सलच घरी घेऊन आले, आणि घरी आल्यानंतरच मी जेवण केलं. आणि त्यानंतर वाघोलीमध्ये जे वागेश्वर टेम्पल आहे त्याच्या पाठीमागेचं ट्रेंड्स म्हणून जे आहे तिथे पण थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे टी शर्ट्स वगैरे माझ्यासाठी मी घेतले डेली यूजसाठी. आणि त्यानंतर आता आपण डिरेक्टली नेक्स्ट डेमध्ये आलो आहोत. आणि ही आहे वेळ दुपारचे 11 वाजले असतील, 11 साडे 11. तर अनिकेत काल आलेला संध्याकाळी, तर तो बॉडी बिल्डिंग शोसाठी गेलेला. तर परत त्याला जे प्राईज आहे ते मी तुम्हाला दाखवत होते. तर ह्या 2 ट्रॉफी, सर्टिफिकेट्स आणि काही कॅश वगैरे त्याला भेटलेली, तर तेच मी तुम्हाला दाखवत होते. तर आज पण घरून तो त्याचं सर्व जे लागणारं मटेरियल आहे तो घेऊन आलेला, जसं की ब्राऊन राईस केक्स किंवा किसान जॅम किंवा पीनट बटर किंवा ब्रेड वगैरे जे लागत आहे तो त्याचं सोबतच घेऊन येतो, जिथे इथे येऊन तारांबळ उडायला नको, कारण त्याचा डाएट टोटली डिफरंट आहे. त्यानंतर कपडे वगैरे वॉश करून मी रामला ह्यावेळेस झोपवलं होतं. तर थोड्या वेळापूर्वीच मी त्याला मफिन्स खाण्यासाठी दिलं होतं, तर एवढं फिनिश केलेलं त्यांनी. आणि हे इथं ठेवलेलं मी, तर याला पण छान पॅक करून मी ठेवून देईल. आणि त्यानंतर ब्लाऊज वगैरे स्टिच करण्यासाठी घेतला, पण त्याआधी मला थोडीशी भूक लागली होती ह्यावेळेस, कारण स्नॅकमध्ये काय करावं म्हटलं तर चहा घेण्याची इच्छा झाली होती. चहा आणि बिस्किट घेतलं. त्यानंतर दुपारची वेळ आहे इथे, आणि राम उठलेला, तर तो त्याच्या टॉईजसोबत खेळत होता. तो अनिकेतला काही झोपूनही देत नाही, कारण सारखा तो जिथे असेल त्याच्या पाठीमागे जात असतो. तर त्यालाही काही आराम करून दिला नाही त्याने. तर त्याला 4 वाजता परत एका शोसाठी जायचं होतं. तर काल मार्केटमधून आणलेल्या भाज्या मी किती सुकून गेल्या आहेत, तर मला याला निवडायला टाईमच नाही भेटलेला, कारण रात्री खूप टाईम झालेला. आणि सकाळी मी ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेतला, म्हणजे 11च्या नंतर. तर हे सर्व साफ करत असतानाच राम माझ्यासोबतच खेळत होता.
तर मी तुम्हाला पुढे दाखवते की ज्यावेळेस मी पालक साफ करत होते त्यावेळेस त्याने किती राडा घालून ठेवला आहे पहा. जसं मी पालक निसत होते तसं त्याने सगळीकडे स्प्रेड करायला सुरुवात केली आणि त्याला तसंच म्हणजे कोणतीही गोष्ट असली चिरमुरे वगैरे जरी मी खायला दिले तर तो असंच सगळीकडे स्प्रेड करतो सर्व घेऊ आणि त्यामुळे त्याला खवळलं तरी त्याच्या लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे मी त्याला जे करायचे ते करून देते थोड्या वेळा आणि थोड्या वेळानंतर त्याला थोडंसं समजून थोडं एंटरटेन करून परत त्याचं मन डायव्हर्ट करते आणि हे सर्व पसारा आवरून घेते. त्यानंतर अनिकेतला जाण्याची वेळ झाली होती तर त्याने लगेच त्याचा नाश्ता वगैरे म्हणजे जे काही जे खातो ते बनवून घेतलं आणि खात होता. तर 6 सव्वा 6 झालेले आहेत आत्ता ह्या वेळेस आणि हे पण आलेले यावेळेस. तर बॅगमधून टिफिन वगैरे काढून मी सर्व वॉश करून घेण्याआधी म्हटलं की तुम्हाला थोडंसं बाहेरचं नेचर दाखवून देते. तर खूप छान यावेळेस थंड वारा सुटलेला बाहेर आणि ह्यावेळेस आता म्हणजे थंडी खूप कमी झालेली आहे आणि दुपारच्या वेळेस गरम देखील होतं. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस यांना बाहेर जायचं तर म्हटलं आम्हाला पण घेऊन चला पाणीपुरी खाण्यासाठी. तर आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेलो. तर मागच्या वेळेस रामन मी आलेलो तर स्टॉल बंद होता आणि आज चालू होता तर म्हटलं ठीक आहे आज पाणीपुरी खाऊन घेऊयात. तर रामने फक्त शेव खाल्ली त्यावरची, त्याने काय पाणीपुरी वगैरे मी त्याला देत नाही टेस्ट करण्यासाठी. जी एकदम थिन शेव येते तेच तो खातो. आणि त्यानंतर रामसाठी फ्रूट्स वगैरे किंवा फ्लॅग पण मला त्याच्यासाठी घ्यायचा होता कारण शिवजयंती आहे. आय थिंक उद्या हा ब्लॉग मी अपलोड करेल. तर सर्व माझ्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी आधीच देऊन ठेवते कारण मला माहीत नाही हा व्लॉग मी कधी अपलोड करेल. मे बी उद्या झाला तर उद्या शिवजयंती असेल तर पाहूयात कधी अपलोड करते. त्यानंतर रामसाठी ग्रेप्स वगैरे घेतले आणि बनाना किंवा इतर जे चिकू वगैरे असेल ते सर्व फ्रूट्स घेतले. आणि खूप ट्रॅफिक झालेली कारण उद्या शिवजयंती आहे त्यामुळे. तर रामसाठी फ्लॅग पण घेतलेला. तर हे दोघं चॉईस करत होते. तर त्यानंतर मला इथे बेसनचे लाडू दिसले आणि तेही मी घेतलेले. बेसनचे लाडू खूप छान टेस्ट होती. घरी आल्यानंतर आम्ही ट्राय देखील केले आणि रामलाही आवडले त्याने. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. छोटासा व्लॉग झाला आहे. आय होप की तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.